हाय, तर आज आपण शिकणार आहोत वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद काय असते? वाक्य पूर्ण होण्यासाठी क्रियापद महत्त्वाचं असते. विदाऊट क्रियापद वाक्य पूर्ण होत नाही. विदाऊट क्रियापद सेंटेन्स पूर्ण होत नाही. आपण डेफिनेशन पाहूया वर्बची. अ वर्ब इज अ वर्ड विच शोज ॲज ॲन ॲक्शन, स्टेट ऑर पोझिशन. म्हणजे काय? वर्ब काय दर्शवते? ॲक्शन और स्टेट. वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. म्हणजे काय? वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या म्हणजे कोणी खेळत असेल तर काय? प्ले, रन. काय रन म्हणजे धावण्याची क्रिया, प्ले म्हणजे खेळण्याची क्रिया. ही दाखवायले का नाही? क्रिया दाखवायले का वाक्यामध्ये? तर काय? वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. एकतर वाक्याची क्रिया दर्शवते आणि ते वाक्य पूर्ण पण क्रियापदामुळेच होते, म्हणजे वर्बमुळे होते. कळलं? आता बघा, वर्ब वाक्यातील अशी गोष्ट आहे, समजा जर गाडीला आपण पाहिलं, गाडीला पाहिलं तर 2 चाकं असतील तरच गाडी व्यवस्थित चालते. त्याच्यात एक चाक नसेल तर गाडी चालू शकत नाही. तसं वर्ब काय आहे? गाडीचं एक चाक आहे. विदाऊट वर्ब सेंटेन्सेस पूर्ण होत नाही. एवढं महत्त्वाचं आहे वर्ब पार्ट्स ऑफ स्पीचमधलं. तर आपण टाईप्स ऑफ वर्ब पाहूया. कोणत्या टाईप्स आहेत? मेन वर्ब एक टाईप म्हणजे मुख्य क्रियापद, आणि दुसरी टाईप कोणती आहे? ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतात आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतात, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. मुख्य क्रियापदे कोणते आहेत? ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. मुख्य क्रियापदेमध्ये कोणते भाग आहेत? ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. सकर्मक, अकर्मक. ऑक्झिलरीमध्ये प्रायमरी, मॉडल. प्रायमरी म्हणजे प्राथमिक, मॉडल म्हणजे भाववाचक. आता आपण पाहूया मुख्य क्रियापद, मेन वर्ब. मेन वर्ब डिस्क्राइब्स द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. दे कॅन स्टँड अलोन. काय आहे? वाक्यातील मुख्य क्रियापद शब्दास, वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास मुख्य क्रियापद म्हणतात. वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास काय म्हणतात? मुख्य क्रियापद म्हणतात. जसं की मी आता सांगितलं, प्ले, रन, अजून काही वॉक, बरोबर, असे शब्द. ही इज रनिंग. तो काय करत आहे? तो रनिंग करत आहे. आता आपण पाहूया मेन वर्बचा पहिला टाईप कोणता? ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब्स नीड ऑब्जेक्ट टू मेक अ सेन्स इन अ सेंटेन्स. बघा, ट्रान्झिटिव्ह वर्ब कशामुळे ओळखायचा? म्हणजे सकर्मक क्रियापद कशामुळे ओळखायचं? ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, सेंटेन्स बनवण्यासाठी त्या वाक्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टची गरज नाही किंवा ऑब्जेक्ट नाही, त्या वाक्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. आता जर वाक्य असेल तर त्या वाक्याला कशाने? व्हॉटने प्रश्न विचारायचा. व्हॉट, WHAT, व्हॉटने क्वेश्चन विचारायचा. आता बघा, चिल्ड्रन फ्लाय काइट्स. वर्बला विचारायचा. वर्ब कोणतं इथलं? फ्लाय म्हणजे उडणे. हे काय आहे? वाक्यातील वर्ब आहे. आता या वर्बला व्हॉटने क्वेश्चन विचारायचा. व्हॉट फ्लाय काइट्स. काइट्स काय उडायले आहेत? काइट्स, पतंग उडायले आहेत, बरोबर. आता ही एट ॲन ॲपल. ह्या वाक्यातील वर्ब काय आहे? एट. व्हॉट एट, काय खात आहे? ॲन ॲपल. काय खात आहे? ॲन ॲपल. उत्तर भेटलं का नाही? व्हॉटने जर प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर ऑब्जेक्ट असेल तर ते कोणतं आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे व्हॉटने क्वेश्चन विचारला आणि त्याचं उत्तर जर आपल्याला ऑब्जेक्ट नाही भेटलं किंवा उत्तर नाही भेटलं तर ते कोणते? इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत, म्हणजे अकर्मक क्रियापद. आता बघा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. ही रॅन फास्ट. रॅन. व्हॉट रॅन.
काय रॅन? फास्ट रॅन. आहे का त्याचं उत्तर? काय नाही. बर्ड. व्हॉट फ्लाय? इथं फ्लाय. व्हॉट फ्लाय? नो आन्सर. आपण पाहूया 5 फॉर्म्स ऑफ वर्ब. वर्बचे 5 फॉर्म्स कोणते कोणते आहेत? आपण बघितलेलं आहे. V1, V2, V3, V4 हे काय आहेत? वर्बचे फॉर्म आहेत. आता बघा, हे टू वर्क हे कोणतं आहे? इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? 2 + V1. V1 म्हणजे वर्बचा जो नॉर्मल फॉर्म असतो, वर्बचा जो रेग्युलर फॉर्म असतो तो, आणि 2 ज्याला 2 + V1 लागलेला आहे तो काय आहे? इन्फिनिटिव्ह म्हणून म्हटले जाते. आता वर्क V1. आता बघा, वर्क काय आहे? वर्ब आहे. वर्ब कोणता आहे? V1 आहे. मग तो कोणत्या काळात वापरला जातो? प्रेझेंट टेन्समध्ये वापरला जातो. आता वर्कड म्हणजे V2 कोणत्या काळात वापरले जाते? पास्ट टेन्समध्ये. आता वर्कड V3. आता V3 आहे. V3 कोणत्या टेन्समध्ये वापरले जाते? पास्ट पार्टिसिपल्समध्ये. वर्किंग कशामध्ये? प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये. प्रेझेंट पार्टिसिपललाच काय म्हणतात? जिरंड पण म्हणतात. काय? जिरंड. म्हणजे V + वर्बला जर ING लागलं, वर्बला जर ING फॉर्म लागला तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते? जिरंडमध्ये होते. तेच V4 आहे. ही लाईक्स प्लेइंग क्रिकेट. ही लाईक्स प्लेइंग क्रिकेट हा आहे जिरंडचं एक्झाम्पल. आता आपण पाहू ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब्स. ऑक्झिलरी ऑर हेल्पिंग वर्ब्स. आता ऑक्झिलरी किती वर्ब आहेत? 24 वर्ब आहेत. त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब किती आहेत? 11 आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब ते आहे 13. आता प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणते? टू बीची फॉर्म. टू बी फॉर्म आपण पाहूया. म्हणजे टू बीची रूपे. टू बीची रूपे कोणते आहेत? ॲम, इज, आर. हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात. वॉज, वेअर हे कोणत्या टेन्समध्ये वापरले जातात? पास्ट टेन्समध्ये. ॲम, इज, आर प्रेझेंट टेन्समध्ये आणि वॉज, वेअर पास्ट टेन्समध्ये. ही आहेत टू बीची रूपे. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 ही टू बीची रूपे आहेत. आता आपण पाहूया टू हॅवची रूपे. टू हॅवचे फॉर्म कोणते कोणते आहेत? हॅव, हॅज हे आहेत प्रेझेंट टेन्समध्ये आणि हॅड वापरले जाते पास्ट टेन्समध्ये. किती आहेत टू हॅवचे रूपे? 1, 2, 3. हॅव, हॅज प्रेझेंट टेन्स आणि हॅव पास्ट टेन्समध्ये वापरले जाते. आता टू डूची रूपे बघूया. टू डूची डू, डज, डिड. डू, डज प्रेझेंट टेन्समध्ये आणि डिड पास्ट टेन्समध्ये वापरले जाते. आता मॉडल्स पाहूया. शाल, विल फक्त भविष्यकाळात दर्शवण्यासाठी वापरले जाते. शाल, विल. शूड, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट हे आहेत मॉडल्स. आणि सेमी मॉडल्स कोणते आहेत? डेअर टू, नीड टू, ऑट टू, यूज टू. आता पाहूया फॉर्म ऑफ प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. कोणते? प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचे फॉर्म पाहूयात, म्हणजे त्याचे रूपे पाहूयात. ॲम किंवा बी सोबत हे प्रेझेंट टेन्समध्ये आले. ॲम, बी. पास्ट टेन्समध्ये वॉज. पास्ट पार्टिसिपलमध्ये बीन. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये बीइंग. बीला जर ING लागलं किंवा कोणत्याही वर्बच्या फॉर्मला ING लागलं तर ते प्रेझेंट टेन्समध्ये येतात. हे प्रेझेंट म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये येतात. कोणत्या टेन्समध्ये? कंटिन्युअस टेन्समध्ये. ING ज्या फॉर्मला वर्बच्या फॉर्मला जर ING लागला तर ते कंटिन्युअस टेन्समध्ये येतात. इज सोबत वॉज. पास्ट टेन्समध्ये पास्ट पार्टिसिपलमध्ये बी आणि बीइंग. तसेच आर सोबत वेअर, बी, बीइंग. हॅव, हॅड, हॅड, हॅविंग. हॅज, हॅड, हॅविंग. डू, डिड, डन, डुईंग. डज, डिड, डन, डुईंग. कळलं? हे लक्षात ठेवायचं. हेल्पिंग वर्ब्स आणि त्याचे युजेस पाहूयात आपण. शाल, विल कशासाठी? भविष्यकाळ दर्शवण्यासाठी. टू शो फ्युचर इव्हेंट. कशासाठी? भविष्यकाळ दर्शवण्यासाठी शाल, विलचा वापर केला जातो. कॅन, कुड कशासाठी? ॲबिलिटी म्हणजे एखाद्याची क्षमता. एखाद्याची क्षमता दाखवण्यासाठी कॅन, कुडचा वापर केला जातो. वूड कशासाठी? पास्ट हॅबिट म्हणजे मागील घटना झालेल्या, मागील ज्या घटना आहेत त्या घटना, नियमित घटना दाखवण्यासाठी वूडचा वापर केला जातो. भूतकाळातील नियमित घटना दाखवण्यासाठी. शूड कशासाठी? सजेशन किंवा ड्युटी. एखाद्याला सल्ला किंवा कर्तव्यासाठी काय वापरलं जाते?
सजेशन म्हणजे एखाद्याचा सल्ला घेणे देणे. ड्युटी म्हणजे एखाद्याचं कर्तव्य काय कार्य आहे त्याच्यासाठी शुड वापरलं जाते. मे कशासाठी परमिशन किंवा प्रिडिक्शन म्हणजे परवानगी किंवा अंदाजासाठी. मस्ट कशासाठी कंपल्शन ऑब्लिगेशन सक्ती किंवा बंधनासाठी. यूज्ड टू पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळातील सवयी सांगण्यासाठी किंवा भूतकाळातील नियमित घटनांसाठी कशाचा वापर केला जाते यूज्ड टूचा. ऑट टू कशासाठी ड्युटी सजेशन कर्तव्य सल्ल्यासाठी. कर्तव्य सल्ल्यासाठी कोणते कोणते आहेत शुड ऑट टू बरोबर. भूतकाळातील नियमित घटनासाठी यूज्ड टू वूडचा. ॲबिलिटी एखाद्याची क्षमता कार्यक्षमता काय आहे हे बघण्यासाठी कॅन कुडचा वापर केला जातो. तर हे आहे वर्ब. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला समजले असेल आणि अजून व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.